शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी निधी तातडीनं जिल्हा स्तरावर पाठवतोय। आतापर्यंत जवळजवळ 8,500 कोटी रुपयाचं तशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि खालच्या पातळीवरची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी एवढीच फक्त चर्चा झाली। कुठेही वादावादी झालेली नाही, कुठेही चकमक झालेली नाही। हे समन्वय नव्हता कधी। एखादी सूचना कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना करणं ही कॅबिनेटचीच प्रोसिजर आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठे वाद झाला आहे। शेतकऱ्यांना मदत पोहोचत नाही असा आरोप बैठकीत काही झाला। मी सांगितलं की शासनानं तातडीनं जे निर्णय घेतले हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याची अंमलबजावणी देखील झाली 8,500 कोटीची आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे ही जर कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काय प्रश्न आहे? काल अमित शहानी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला आता महाराष्ट्रात चिमण्या नको आहेत। यावरती प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आत्तापर्यंतचा भाजपचा महाराष्ट्रातला प्रवास हा आमच्याच चिमण्यांवरती झाला। आता मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक आपण बघितली, लोकसभेची निवडणूक आपण बघितली, एवढंच नाही तर बेस्टची निवडणूक देखील आपण बघितली जी 12,000 मतामध्ये बॅलेटवर झालेली निवडणूक। म्हणजे जी खऱ्या अर्थानं त्यांची मागणी आहे की बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे, ती बॅलेटची 12,000ची निवडणूक देखील अख्ख्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितली। ज्या 12,000च्या मतदानामध्ये 2,000 देखील UBT क्रॉस करू शकलं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे। एखादी वाईट गोष्ट झाली की ती मोदी साहेबांमुळे झाली, अमित शहा साहेबांमुळे झाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली। की आता 3, 3.5, 4 वर्ष आम्ही ऐकतो ना, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही। शेवटी स्वतःचे कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजेत। महानगरपालिकेच्या तोंडाला शिंदे साहेबांकडे जाऊ नयेत यासाठी घेतलेल्या प्रिकॉशन्स आहेत एवढं माझं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दाखवलं। दुसऱ्या बाजूला अमित शहानी केलेल्या विधानाची चर्चा या ऐकून होते की गेल्या काही दिवसांमध्ये माहितीतले अनेक नेते स्वबळाची भाषा करू लागले। कोकणामध्ये असेल की इतर ठिकाणी असतील, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं की मुंबई वगैरे आम्ही इतर ठिकाणी स्वबळावर घेऊ। या अनुषंगाने आम्ही त्यांचे विधान विरोधकांपेक्षा पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांचं अधिकृत विधान हे कुठेही आम्ही बघितलेलं नाही की मुंबईमध्ये युती करून लढू आणि बाकी सगळीकडे युती न करता लढू। तिन्ही नेते हे अतिशय सक्षम आहेत। महायुतीनंच आम्ही सामोरं जाणार आहोत आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्यानं युती होणार किंवा नाही याच्यावर बोलणं योग्य आहे का, मला तो अधिकार आहे का? त्याच्यामुळे कोकणात कोण काय बोलतं आहे, मुंबईमध्ये कोण काय मंत्री बोलत आहेत, त्याच्यापेक्षा 3 नेते काय बोलत आहेत हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। काल आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दाखवलं, त्यामध्ये वरळी मतदारसंघातला काही घोळ त्यांनी याद्यांमार्फत दाखवलं। काय त्यांनी याद्या खोट्या? तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जे राहुल गांधी करतात ते आता महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेलं आहे। त्यांनी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये केलं। दिल्लीमध्ये असाच एक पिक्चर दाखवला, तो पिक्चर यांनी 6व्या रांगेमध्ये बसून बघितला। ते आता इथं झालं, ह्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही। जे दिल्लीमध्ये राहुल गांधी करतात त्याची रिप्लिका इकडे असते, बाकी काय। याद्या त्याच्या काही दाखवत आहेत, जे काही पुरावे दाखवले ते खोटे आहेत का? तिथं जे झालं ते इथं करावंच लागेल ना। दिल्लीमध्ये जे काही घडतं ते इथं घडवावंच लागेल। त्याच्यामुळे त्यांनी केलं म्हणून यांनी केलं। पण वरळीमधील जे एकाच घरात 35 मतदार दाखवले, रिअलिटी चेकमध्ये जर पाहायला गेलं तर तिथे तसं काही अस्तित्वात नाही आहे। मग ते खोटं असं म्हणायचं? हा पॅन कार्ड सुद्धा दाखवलं। मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मतदान केलेलं आहे। मतदानाची प्रोसिजर आणि मतदार नोंदणीची प्रोसिजर ही जगजाहीर आहे। ह्याच्यामध्ये ते नाविन्यपूर्ण असं काही सांगत नाही। किंबहुना त्या मतदारसंघावर त्यांचं दुर्लक्ष असावं। ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी तक्रारीचं निवारण करणं आणि ती तक्रार खरी आहे हे दाखवणं ही आपली जबाबदारी आहे मतदार यादीतली आणि त्याला पिरियड पण दिलेला असतो। निवडणूक आयोगानं हा पिरियड दिलेला आहे, तुम्ही तक्रारी कधी करायच्या आहेत, त्याच्यावर सुनावणी कधी होणार आहे। पण कधी स्वतः यादीच बघितलेली नसल्यामुळं, मतदारसंघाकडेच लक्ष नसल्यामुळं आता कदाचित ती यादी त्यांना सापडली असेल। पण ही प्रोसेस आहे। माझ्यापेक्षा जास्त अर्जुन भाऊ तुम्हाला सांगू शकतील की 1995च्या मंत्रिमंडळामध्ये ते देखील होते। आमच्यापेक्षा अनेक त्यांनी जास्त निवडणुका लढवलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे ना, निवडणुकीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये काय काय करायचं, कधी आक्षेप घ्यायचे, कधी नावं बाजूला करायची, कधी आक्षेप घेऊन नावं बाजूला करायची, ही प्रोसेस असते। त्या प्रोसेसवरच ज्यांचं लक्ष नाही त्यांनी आता निवडणुकीचा फक्त मुद्दा बनवलेला आहे। धन्यवाद। मंत्रिमंडळ बैठकीत कुठलाही वाद झाला नाही असं स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलंय। तर दंगेकरांनी भाजप नेत्यांचा अपमान केला नाही अशी सारवासारव सुद्धा उदय सामंतांनी केली। आगामी निवडणुकीसाठी तिन्ही नेते सक्षम असल्याचं विधान सुद्धा उदय सामंतांनी केलं।